मित्रांनो, आज मी तुम्हाला 2004 सालच्या अशा काही मेडिकल केसेस सांगणार आहे की ज्या वियर्ड आहेत आणि त्या ऐकून तुम्हाला हसायला येऊ शकतं, पण त्या तितकंच सिरियसली घेण्यासारख्या आहेत. नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मीकांत आणि तुम्ही बघता सॉर्ट आउट. येथे आपण डोकं फिरवणारे वादग्रस्त मुद्दे अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत सॉर्ट आउट करून सांगतो. आज आपण घेऊन आलोय अशी मेडिकल केस जी ऐकून तुम्ही म्हणाल, अरे बाप, असे होऊ शकतं का? ही घटना आहे उत्तर प्रदेशातील गोरखपूर शहरातली BRD मेडिकल कॉलेज मधली. पोटदुखी की काहीतरी वेगळंच होतं. 46 वर्षाचा एक राजगीर मिस्त्री, 2 मुलांचा बाप, रोजंदारीवर काम करणारा साधा माणूस. पण काही दिवसांपासून त्याच्या पोटात जबरदस्त कळा सुरू झाल्या होत्या. काम करताना वाकलं की दुखायचं, उठलं की दुखायचं, बसलं की दुखायचं, झोपलं तरी चैन नाही. शेवटी त्याने अल्ट्रासाऊंड काढला आणि रिपोर्ट पाहून डॉक्टरच एकमेकांकडे पाहायला लागले. कारण त्या रिपोर्टमध्ये जे दिसलं ते कुणालाही अपेक्षित नव्हतंच. रिपोर्टमध्ये स्पष्ट होतं, त्या मिस्त्रीच्या शरीरात स्त्रियांचे काही प्रजनन अवयव आढळले होते. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. 2 मुलांचा बाप आणि शरीरात अपूर्ण विकसित गर्भाशय व एक अंडाशय. तो मोफत हर्निया तपासणी शिबिरात गेला होता. तिथे त्याची भेट झाली डॉक्टर नरेंद्र देव यांच्याशी आणि तो डॉक्टर त्याच्यासाठी देवासारखा धावून आला. डॉक्टरांनी तपासणी केली आणि ऑपरेशन करायचं ठरवलं. ऑपरेशन सुरू झालं. लाईट्स ऑन, मशीनचा बीप बीप आवाज, सगळं सुरळीत चाललं होतं. पण अचानक डॉक्टरांना आतमध्ये वेगळीच रचना दिसली. क्षणभर सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं, तपासून खात्री केली, ही जन्मजात स्थिती आहे. बाहेरून त्या व्यक्तीत कुठलंही वेगळं लक्षण दिसत नव्हतं. तो पूर्ण पुरुषांसारखं आयुष्य जगत होता, कारण त्याला 2 मुलंही होती. आणि सगळ्यात महत्वाचं, ऑपरेशन त्यांचं यशस्वी झालं. सध्या तो माणूस एकदम टकाटक आहे. पण मंडळी, इथेच गोष्ट संपत नाही. जुलै 2004 मध्ये मध्य प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली होती. पहाटे 3:30 वाजेला 60 वर्षाचे एक शेतकरी आजोबा रात्री अचानक तीव्र वेदनांनी तडफडत हॉस्पिटलमध्ये पोहोचले. पहिल्या हॉस्पिटलमध्ये उपचार शक्य नसल्याचं त्यांना सांगितलं गेलं. शेवटी जिल्हा रुग्णालयात ते आजोबा दाखल झाले. डॉक्टरांनी एक्सरे काढला आणि जे दिसलं ते पाहून सगळे अवाक झाले. शरीरात एक मोठी परकीय काहीतरी वस्तू अडकलेली दिसली. ताबडतोब ऑपरेशन करायचा निर्णय झाला. तपासणी केली तेव्हा लक्षात आलं की त्यांनी स्वतःच गुदद्वारात 1.5 फुटाचा दुधी भोपळा घातला होता. त्या व्यक्तीला लगेच ऍडमिट केलं. ऑपरेशन दरम्यान आतला पडदा पार फाटला होता. आणखी 2 डॉक्टरांच्या मदतीनं साधारण 1.5 फूट लांबीचा भोपळा बाहेर काढण्यात आला, असं त्यांनी स्पष्ट केलं. जवळजवळ 2 तास चाललेल्या या ऑपरेशन नंतर डॉक्टरांच्या टीमने ती वस्तू सुरक्षितरित्या बाहेर काढली. आता ते आजोबा एकदम ठणठणीत आहेत. डॉक्टरांच्या मते शरीरात जन्मजात रचनात्मक बदल असू शकतात. लाज किंवा भीतीमुळे उपचार टाळू नका. शरीरात परकीय वस्तू गेल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी. मंडळी, या दोन्ही घटना आपल्याला एक मोठा धडा देतात. आरोग्याच्या बाबतीत लाज बाळगू नका. वेळेवर डॉक्टरांकडे जा. गोष्टी लपवल्या तर त्याचा त्रास तुम्हालाच होणार आहे. मित्रांनो, तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर सॉर्ट आउट बाय लक्ष्मीकांत चॅनल सबस्क्राईब करा. छोटे मोर अपडेट्स भेटूया लवकरच.